बताइएगा। मेरा नाम श्रवण सिंह है और यहाँ पे सभी गाड़ियाँ आती हैं, वजन होता है, जो भी खाली गाड़ी रहता है उसको माइनस करके गाड़ी रिटर्न चली जाती है। मेरा काम सिर्फ गाड़ी काटा करने का है, जो भी वजन सामने वाले बोलेंगे सर लोग, वो वजन खाली गाड़ी का मुझे डालना पड़ता है। हाँ, बस यही है। कौन बोलता है? तो उत्तम नगर पालिका के कर्मचारी क्या बोलते हैं कि क्या बोलते नहीं है। जब मैं यहाँ पे आया, भी मेरे को 1 महीना हुआ यहाँ पे आए हुए, जब भी मैं यहाँ पे था वो टाइम पे पुरानी गाड़ियां थी, तो सब गाड़ियों का वजन मेरे को मालूम था। जब यहाँ पे मैं आया तो सभी देखा तो सभी नई गाड़ी आ रही है, सभी नई गाड़ी आरसी है। तो मैं सर से पूछा, बोला उत्तम सर कि क्या वजन है इनका खाली गाड़ी का, तो मेरे को बोले 10,490, जो 1 से स्टार्ट होता है, जो 2 से स्टार्ट होता है उसका 10 टन 100 किलो बस। इथे अंबरनाथ शहराचा कचरा क्लिअर करण्यासाठी समीक्षेच्या गाड्या इथे डम्पिंग आपल्या अंबरनाथ शहरात उचलला जातो। तो कचरा संपूर्ण इथे काट्यावर येतो, तो आम्ही त्यांचं वजन करून घेतो आणि खाली गाडी जे वजन होतं पहिलं स्टार्टला नवीन गाड्या ज्यावेळी आल्या त्यावेळी मी त्या गाड्यांचं खाली गाड्यांचं वजन केलं होतं, तेच वजन आपण आल्यावर आम्ही कंटिन्यू ठेवलेलं आहे आणि त्याच्यातनं आल्यावर गाडी ते मायनस करतो आणि बाकी कचऱ्याचं आपण वजन दाखवतो एवढंच। मग ह्याच्यामध्ये फरक कसा आला? 300 ते 400 किलोचा वजनाचा फरक आलेला आहे अनेक गाड्यांमध्ये, त्याबाबत काय सांगता? ते नवीन गाड्या आल्या होत्या ना त्यावेळी आपण त्याचं वजन केलं होतं। आता ते फरक कसा आला काय आला आपल्याला माहिती, पण काट्यावर आम्ही ते पहिलं वजन केलं होतं, तर त्या नवीन गाड्याचं त्यावेळी तेवढं होतं, आता 10,940। गेल्या 2023 पासून समीक्षा नामक कंपनीला अंबरनाथ शहराचा कचरा संकलित करण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता। जवळपास हीच कंपनी 2017 पासून अंबरनाथ मध्ये काम करते, 23 ला नवीन टेंडर पण त्यांनाच देण्यात आलं। आज समीक्षा 7 ते 8 वर्षापासून काम करत असताना सुद्धा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 210हून अधिक कचरा कुंडी आज पण अस्तित्वात आहेत। आणि एवढंच नाही तर जेव्हा आम्ही याच्या सखोल चौकशी याला करायचा विषय केला, तर जे एकतर ह्या टेंडर मध्ये कुठेतरी तरतूद आहे की वजन काटा हा स्वतः नगरपालिकेच्या मालकीचा असावा। आम्ही जेव्हा सर्वात पहिली जीबी घेतली, पहिली जीबी मध्ये 15 लाख रुपये नगरपालिकेच्या वजन काट्यासाठी मंजूर देखील करून घेतले, परंतु आज 7वा महिना जवळपास 4 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेने तो वजन काटा लावला नाही। म्हणजे आम्हाला हे कळत नाही की ह्या सगळ्याच्या मागे कोणती अदृश्य शक्ती काम करते की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याशी थांबवलं जात आहे। आपण पाहू शकता की इकडे डंपरने जो नाल्यातला गाळ आहे तो आणला जातो आणि याला वजन करून याला कचऱ्यामध्ये याची मोजणी केली जाते। जवळपास बदलापूर सारखा शहराचा कचरा दिवसाला आहे 100 टन, आणि अंबरनाथ मध्ये असं काय घडतं की अंबरनाथ मध्ये 170 टन जमा होतो। म्हणजे लक्षात घ्या, जवळपास 70 टन अधिक कचरा हा बदलापूर पेक्षा अंबरनाथ मध्ये जास्त जमा केला जातोय आणि होऊन सुद्धा अंबरनाथ शहरांमध्ये मुख्य रस्त्यांवर कचरा दिसतो आपल्याला। असं असताना कुठेतरी खूप भ्रष्टाचार, इकडे भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी येतोय। आपण मागे पाहू शकता की समीक्षाचे डंपर असणं अनिवार्य होतं, गरजेचं होतं। कोणती तरी इतर कंपनीचे डंपर वापरले जातात, प्रायव्हेट काट्यावर या ठिकाणी वजन केलं जात आहे। त्याला विचारलं याची एमटी गाडी तर वेट होतो का, बोलतो नाही, मला जो वजन सांगतात मी तोच एमटीला वेट पकडतो। म्हणजे खूप मोठं भ्रष्टाचार होतोय। जवळपास 500 किलोचा फरक, म्हणजे अर्धा टनाचा फरक प्रत्येक गाडी मागे त्या ठिकाणी येतोय। तर दिवसाला लक्षात घ्या 50-60 टन अशीच त्या ठिकाणी मोजणी काउंट वाढवला जात आहे। खूप मोठा गोंधळ आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी लक्षात घेतलं आणि आम्ही थेट या ठिकाणी आलो। आम्ही संपूर्ण आरोग्य अधिकाऱ्यांना देखील बोलून घेतलं, त्यांना देखील दाखवलं की तुम्ही जर का नाल्यातला गाळ इकडे आणून कचऱ्यामध्ये मोजत असतील तर अंबरनाथकरांच्या पैशाची खूप मोठी लूट होते आणि याच्याकरता अंबरनाथकरांचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक स्वस्त बसणार नाही। साहेब, आपल्याला वाटतं का यामध्ये अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी पाठबळ यांना देत आहेत म्हणून? लक्षात घ्या, तुमच्या सोबत आज तुम्ही पण आहोत, शहर मध्ये आपण फिरतो, शहरात आज देखील 210 कचरा कुंडी आपल्याला अस्तित्वात दिसतात। मुख्यतः हा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा 2017 ला नवीन तरतूद करण्यात आली, कचरा कुंडी मुक्त शहर या अनुषंगाने केलं होतं, परंतु पुढे एक सुद्धा कचरा कुंडी कमी झाली नाही, उलट कचरा ह्या शहरामध्ये वाढला आणि त्याच्यावरती जर का कोणी अंकुश आणू शकत नसेल तर कुठेतरी अधिकारी ह्या संपूर्ण ठेकेदार सोबत मिळून त्या अंबरनाथ शहरातल्या जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशाची लूट करताय, हे असं बोलायला कोणत्याच प्रकारचं आपल्याला दोमत राहणार नाही। कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर दिसते। पाहू शकता ना आपण की त्या कामगारांकडे कुठे गमबूट नव्हते की कोणत्याच प्रकारचे ग्लव्स नव्हते की कोणत्याच प्रकारचे यंत्रणा नव्हते। बिचारा रेनकोट नाही, काही नाही, हाताने सर्व काम करतोय, बिना बुटाचं काम करतोय। म्हणजे एखादा काही मोठी घटना घडली तर मोठं काहीतरी त्या बिचाराला, म्हणजे भविष्यामध्ये आज जर आपल्याला वाटत असेल की त्याला काय येतो तो काम करतोय बिंदास,
परंतु भविष्यामध्ये खूप मोठी त्याला काहीतरी एक आरोग्याचा विषय होऊ शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत जर का आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका जर का कुठेतरी गप्प असेल तर मी जसं पहिले म्हणालो की या सर्व भ्रष्टाचारामध्ये या संपूर्ण गडबडीमध्ये कुठं अधिकाऱ्यांचा हात आहे का, की अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये कुठं साखर आहे का, हे कुठेतरी विचार करायला आपल्याला लावलं. हे त्या ठिकाणी फिटनेस नाही सर. आपण पाहू शकतो. आपण जर का ते आरटीओच्या ऍप्लिकेशनवर जर का पाहिलं तर अनेक गाड्यांचे इन्शुरन्स एक्सपायर झालेले आहेत. आणि हे सगळं काही बघायची जबाबदारी की नगरसेवक नाही तर अधिकाऱ्यांची आहे. तर आज त्यांचं काम पण आम्हाला करावं लागतं का? आता अधिकारी काम नाही करत आहेत आणि हे का काम नाही करत आहेत हे प्रश्न देखील त्यांना विचारला पाहिजे. आणि आज अंबरनाथकर विचार करतोय की कोणता तरी एक अदृश्य शक्ती त्यांच्या मागे आहे. कुठंतरी कोणत्या अधिकाऱ्यांनी यांच्या विरुद्ध बोलायला चालू केलं तर कुठंतरी त्यांच्या विरुद्ध काहीतरी कट रचला जातो, त्याला धमकी दिली जाते. त्या नगरपालिकामध्ये 50-50 बॉडीगार्ड घेऊन फिरलं जातं आणि कुठंतरी दहशतीचं वातावरण केलं जातं. आम्ही निवडणुकीत त्यावेळेस पण म्हणालो होतो की अंबरनाथला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करून राहणार. तर हे भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीद वाक्य आहे आम्ही ते घालवणार नाही. आम्ही ते निश्चित त्या अंबरनाथ शहराला भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त करूनच राहणार आहोत. साहेब निर्भयांची पायमल्ली होती असे पण म्हणते, मग याबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांकडे याबाबत काही तक्रार वगैरे मुख्याधिकाऱ्यांकडे पण केली आहे. मी तर स्वतः सभागृहामध्ये जीबी असताना याचा उल्लेख केला आहे की गेल्या 7 वर्षापासून जर का एकच कंपनी काम करत असताना 210 कचरा कुंडी आपण घालू शकलो नाही या शहरातनं, या कचरा कुंडीला हद्दपार करू शकलो नाही, तर अशा कॉन्ट्रॅक्टरला आपण का कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही? तर मी तेच सांगतोय तुम्हाला, कोणती तरी एक अदृश्य शक्ती याच्या पाठी आहे. ती अदृश्य शक्ती कायम प्रयत्न करते अंबरनाथ शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्याकरता. कुठंतरी अधिकारी कोणता त्या ठिकाणी कारवाई करायला प्रयत्न केला तर अधिकारीला घाबरायचा प्रयत्न केला जातो, सिस्टमला घाबरायचा प्रयत्न केला जातो. परंतु या सगळ्या गोष्टीला भारतीय जनता पार्टी घाबरणार नाही. भारतीय जनता पार्टी ही अंबरनाथ शहराच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील ते आम्ही त्या ठिकाणी करू. या अंबरनाथ शहरामध्ये प्रत्येक हे आपला रक्तरंजित हा इतिहास आहे, परंतु याला देखील आम्ही घाबरणार नाही. या शिवसेनेच्या एका नगरसेवकाने तर मुख्य सभागृहामध्ये म्हणाले, त्यांनी ते नावं घेतले कोणत्या कोणत्या वर्षी कोणत्या कोणत्या नगरसेवकाची हत्या झाली जो जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलला. मी त्या नगरसेवकाला विचारतोय बोलायचं कारण काय होतं? कोणाला उद्देशून हे बोललं जात होतं का कोणाला घाबरवण्याकरता बोललं जात होतं? म्हणून मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टींना आम्ही भीक घालत नाही. या अंबरनाथ शहराला भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त आम्ही करूनच राहू. आपण लक्षात घ्या, या 2026 ला नवीन बॉडी आल्याच्या नंतर स्पेशल आरोग्याची चर्चा करण्याकरता एक बैठक बोलवण्यात आली होती. कुठंतरी ती बैठक पूर्ण होऊन द्यायची नव्हती म्हणून एक बालिश व्यक्ती त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण लोकांची दिशाभूल केली आणि ती सभा त्या ठिकाणी तहकूब करावी लागली. परंतु मी आज तुम्हाला सांगतो की ही जी अंबरनाथकराची लूट होते याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाणार. हे सर्व गोष्टीला आम्ही तुडून लावणार आहे भ्रष्टाचाराला. आणि हे सर्व काही करत असताना आमची मागणी आहे की सखोल चौकशी होऊन या संपूर्ण प्रकरणाचं ऑडिट व्हावं. तरी ऑडिट झाल्याशिवाय कळणार नाही. जवळपास सांगितलं जातं की 80 ते 100 गाड्या ह्या समीक्षा कंपनीच्या पाहिजे शहरामध्ये दिसत नाही आणि होत्या. तर आज सुद्धा आपल्याला 210 कचरा कुंडीतनं शहर का मुक्त झालं नाही हा प्रश्न मी त्या ठिकाणी अधिकारी आणि त्या ठेकेदाराला विचारतो. म्हणून आम्ही प्रामुख्याने मागणी करतोय की सभागृहामध्ये जेव्हा आम्ही स्पेशल मीटिंग याच्याकरता लावली होती फक्त आरोग्याची चर्चा करण्याकरता, तेव्हा ह्या लोकांनी ती मीटिंग उडवून लावली ती मीटिंग. परंतु आज आम्ही त्या ठिकाणी मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष महोदयांकडे मागणी करतोय की या समीक्षा नामक कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट दिलंय याची संपूर्ण 2017 पासून जे काम चालू आहे संपूर्ण ऑडिट त्या ठिकाणी झालं पाहिजे. कारण ज्या नगरपालिकेची कचरा मोजण्याकरता वेट वेविंगची मशीनच नव्हती तर आपण दिवसाला 170 टन हे कोणाच्या आधारे करतो? या प्रायव्हेट कंपनीच्या, ज्याच्या खुद्द हे जे ऑपरेटर आहे त्यांनी सांगितलं की जे सांगतात आम्ही त्या ठिकाणी लगेच ते वजन लिहितो. म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार होतोय हे सर्वांनी विचार केला पाहिजे आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही सन्माननीय मुख्य अधिकारी सन्माननीय नगराध्यक्ष महोदयांकडे ही मागणी केली आहे. आज तर पुरावे देखील त्या ठिकाणी आम्ही समोर आणले, जनतेच्या समोर देखील आणलेत आणि नक्कीच कारवाई झाली आणि कारवाई नाही झाली तर त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाची पवित्र देखील त्या ठिकाणी घेणार आहोत. आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी हा जो कचऱ्याचा सगळं जो करप्शन चालतोय आज याची आम्ही पाहणी केली आणि ते सगळे आम्ही शोधून काढलं. त्याच्यात सगळा मातीचा गाळ हा वजन केला जातोय तिथे. मी सर्व नगरसेवकांना म्हणजे आमचे मित्र पक्षाचे जे नगरसेवक आहेत शिवसेनेचे देखील त्यांच्याही मनात इच्छा आहे की हा कचऱ्याचा जो घोळ आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर कुठेतरी याच्यावर कारवाई करा.
आणि हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे याला ब्लॅकलिस्ट करा अशी आमची मागणी असेल आणि आम्ही त्यांना एक सांगतो की तुम्ही देखील याला हे करा.